आज अश्विन शुक्ल प्रतिपदा शके 1938 घटस्थापना सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। जिल्ह्यातील मतदारांच्या संख्येत होणार वाढ। ठाण्यातील आगरी कोळी गीत आता साता समुद्रापार। ऑस्ट्रेलियात होणार चित्रण आणि ठिकठिकाणी नवरात्रोत्सवास प्रारंभ। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। श्रीस्थानक वाहिनी ठाण्याची स्वतःची वाहिनी। ठाण्यातील घडामोडी, कार्यक्रम, वादविवाद, अगदी गाणी, नाटक याचा आनंद घर बसल्या। पहा श्रीस्थानक वाहिनी, आपल्या ठाण्याचं हक्काचं व्यासपीठ श्रीस्थानक वाहिनी। ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या। ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com। नमस्कार मंडळी, दर रविवारी पाहायला विसरू नका। नमस्कार मंडळी, आपल्या प्रश्नांचं थेट उत्तर। ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। शारदीय नवरात्रोत्सवास आज ठिकठिकाणी प्रारंभ झाला। ठाण्यातील गावदेवी आणि घंटाळी मंदिरामध्येही नवरात्रोत्सवास सुरुवात झाली। घंटाळी येथील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या अध्यक्षांच्या हस्ते सकाळी घटस्थापना करण्यात आली। कल्याणमधील दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गामातेचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो। आज सकाळी दुर्गाडी किल्ल्यावरील दुर्गादेवी मंदिरात देवीच्या मूर्तीला दुग्धस्नान घालून देवीची पूजा करण्यात आली। यावेळी हजारो भक्तगण देवीच्या दर्शनासाठी उपस्थित होते। नवरात्रोत्सवाच्या काळात घंटानाद, आरती, भजन, कीर्तन, पठण असे कार्यक्रम होणार असल्यानं इथलं वातावरण मंगलमय आणि पवित्र झालंय। नवरात्रोत्सवात विद्येची सरस्वती, धनसंपत्तीची महालक्ष्मी तर दुर्जनांचा नाश करणाऱ्या महाकालीची पूजा केली जाते। जिल्ह्यात मतदार पुनरीक्षण मोहीम सुरू असून नवमतदार वाढल्यानं 18 विधानसभा क्षेत्रांमध्ये मतदारांची संख्या वाढणार आहे। 5 जानेवारी 2017 रोजी मतदारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्याचे लक्ष्य निर्धारित केलं असून 9 आणि 18 ऑक्टोबर रोजी विशेष मोहीम राबवली जाणार आहे। याच मतदार यादीनुसार आगामी महापालिका निवडणुकीसाठी मतदान होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी पत्रकार परिषदेत दिली। जिल्ह्यात सध्या 55,94,810 इतके मतदार असून यात 30,67,382 पुरुष तर 25,27,229 महिला आणि 219 तृतीयपंथी मतदार आहेत। ठाणे महानगरपालिकेची निवडणूक पुढील वर्षी होत असून त्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं सुरू केलेली मतदार पुनरीक्षणाची मोहीम महत्त्वपूर्ण ठरणार आहे। कोकण शिक्षक मतदारसंघाची निवडणूक लवकरच जाहीर होणार आहे। या पार्श्वभूमीवर न्यायालयानं दिलेल्या आदेशानंतर शिक्षक मतदारसंघाची यादी रद्द केल्यानं नव्यानं यादी बनवली जाते। शिक्षक मतदारसंघातील मतदारांची संख्या पूर्वी 11,387 एवढी होती। नव्या शिक्षक मतदार नोंदणीसाठी मोहीम सुरू असल्यानं कोकणातील 1,020 शिक्षक मतदारांची भर पडणार असल्यानं या भल्या मोठ्या मतदारसंघात निवडून येण्यासाठी उमेदवार घायकुतीला येण्याची चिन्ह आहेत। वर्सोवा पूल कमकुवत झाल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यानं सर्वत्र अभूतपूर्व वाहतूक कोंडी होतीये। या पुलाच्या दुरुस्तीचा अहवाल नुकताच तयार झालाय। तज्ञांनी त्या संदर्भाचा अहवाल सादर केला असून येत्या पंधरवड्यात या पुलाच्या दुरुस्तीचं काम पूर्ण करण्याचा दावा अभियंता दिनेश अग्रवाल यांनी केला आहे। कोकणातील पूल कोसळल्यानंतर वर्सोवा पुलाचा प्रश्न ऐरणीवर आला। मुंबई अहमदाबाद महामार्गावर असलेला हा जुना वर्सोवा पूल 1967 साली बांधण्यात आला। या पुलाची पहिली दुरुस्ती 1981 ला झाली होती। त्यानंतर 2001 मध्ये दुरुस्ती झाली। मात्र गेल्या आठवड्यापूर्वी या पुलाच्या तळभागाला 6 ते 8 मिलीमीटरचे तडे गेल्याचं निदर्शनास आल्यानं पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। जुन्या पुलाच्या शेजारी नवीन पूल बांधण्यात आला असून त्याच्याच शेजारी 25 मीटर बाजूला नवा पूल उभारण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले।
तसंच सर्वेक्षण पाहणीमध्ये वेळ न दवडता युद्धपातळीवर पुलाच्या दुरुस्तीचं काम सुरू करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून येत्या पंधरवड्यात हे काम पूर्ण करण्याचा दावा अभियंत्यांनी केला आहे. एकीकडे जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा होत असतानाच दुसरीकडे ज्येष्ठ नागरिकांना आपल्या समस्यांसाठी या वयातही आंदोलन करावं लागतंय. ठाण्यातील भक्ती मंदिर परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी पालिकेच्या नाकर्तेपणाला कंटाळून आगामी महापालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे. गेली अनेक दशकं या भागात राहणाऱ्या नागरिकांनी पालिका प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी करूनही त्यांची समस्या सुटू शकलेली नाही. या परिसरातील कचरा आणि दुर्गंधीमुळे येथील बहुतांश घरातील मंडळी आजारी आहेत. मात्र पालिका यावर कोणतीही उपाययोजना करत नसल्याचं या ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे. आपली समस्या सोडवण्यासाठी या ज्येष्ठ नागरिकांनी मुख्यमंत्र्यांपर्यंत आपल्या भावना पोहोचवण्याचा प्रयत्न केला, पण चुकीच्या ठिकाणी बसल्यामुळे आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला. भक्ती मंदिर परिसरात रस्ता, पाणी आणि स्वच्छता यापासून हा परिसर वंचित आहे. या समस्या सोडवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला असून या समस्या न सुटल्यास आगामी पालिका निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतलाय. वर्सोवा पूल बंद असल्यानं मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होतीये. या कोंडीचा फटका आरोग्यमंत्र्यांनाही बसल्यानं त्यांना पायपीट करावी लागली होती. आता या कोंडीवर युद्धपातळीवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. त्यानुसार वर्सोवा मार्गे गुजरात इथून मोठ्या प्रमाणात वाहनं ठाण्यात येत असल्यानं वाहतूक कोंडी होत होती. गुजरातमधून येणाऱ्या वाहनांकरता मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग 8 वरील तब्बल 14 एकर जागेवर 2000 वाहनं पार्किंग करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या जागेची पाहणी काल पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. आता सोमवारपासून हा वाहनतळ सुरू केला जाईल असंही त्यांनी सांगितलं. हा वाहनतळ दापचरी आणि आच्छाड येथील दुग्धविकास आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय यांच्या 4 एकर जागेवर उभारण्यात येतोय. यामुळे ठाणे, कल्याण, भिवंडी, मुंब्रा बायपास, शीळ रस्ता, घोडबंदर, पालघर, वाशी आणि मुंबई महामार्गावरील वाहनांना दिलासा मिळणार आहे. तर वाहतूक नियंत्रणासाठी चिंचोटी आणि मनोर फाटा इथे नियंत्रण कक्ष राहणार आहे. याच माध्यमातून वाहनांची वाहतूक सूचनेनुसार होणार आहे. वर्सोवा पुलाच्या कोंडीनंतर जेएनपीटी आणि गुजरातमधून येणाऱ्या वाहनांना नियंत्रित करण्यात यावं अशा सूचना दिल्या होत्या. त्याची अंमलबजावणी करण्यात येते. वाहनतळावर वाहनांच्या नियंत्रणासाठी पोलीस, वाहतूक पोलीस, शौचालयाची सोय, वाहन चालकांसाठी हौद आणि रुग्णवाहिकांना मोकळा रस्ता देण्यात यावा अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी केल्या आहेत. महाराष्ट्रातील लोकगीतातील एक महत्त्वाचा प्रकार असलेलं आगरी कोळी गीत आता सातासमुद्रापार गेलंय. आगरी कोळी गीतांचं वेड बॉलिवूडमध्येही असून अनेक हिंदी चित्रपटात आगरी कोळी गीतं आली आहेत. अगदी सुप्रसिद्ध गायक मोहम्मद रफी यांनीही अगं पोरी दर्याला आलंय तुफान भारी हे कोळी गीत गाजवलं होतं. आता कोळी गीत आणखी पुढे गेलं असून बावरी माझे मनाची हे आगरी कोळी गीत ऑस्ट्रेलियात तयार झालंय. या गीताचं चित्रीकरणही ऑस्ट्रेलियात होणार असून सर्वेश तरे यांनी लिहिलेल्या गीताला त्यांनीच संगीत दिलंय. गाण्याचं संगीत संयोजन अँसन टस्केनो यांचं असून कवेश राऊत यांनी हे गीत गायलं आहे. मूळचे वसईचे पण आता ऑस्ट्रेलियात स्थायिक झालेले ग्लेन गोन्साल्विस हे गाण्याचं दिग्दर्शन करणार असून ऑस्ट्रेलियातील सुप्रसिद्ध कोनार्ड मॅकार्थी या गाण्याचं चित्रीकरण करणार आहेत. पुढील महिन्यात याच चित्रीकरण ऑस्ट्रेलियामध्ये होणार असून लोकगीतात नवनवीन प्रयोग व्हावे, संगीतातील तोचतोचपणा जावा आणि संगीत ग्लोबल व्हावं हा यामागचा उद्देश असल्याचं सर्वेश तरे यांनी सांगितलं. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. आपला परिसर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी ठाणे महापालिकेत सहकार्य करा. ओला सुका कचरा वेगवेगळा जमा करा आणि रोगराईपासून मुक्तता मिळवा. ठाणे वार्ता आता संकेतस्थळावर देखील ठाणेवार्ता.com वर क्लिक करा आणि ठाण्याच्या घडामोडी जाणून घ्या. ठाण्यातील पहिलं ऑनलाईन माध्यम ठाणेवार्ता.com.
डॉक्टर आणि रुग्णांचं पिढ्यानपिढ्यांचं जिव्हाळ्याचं नातं म्हणजेच डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल. आता अत्याधुनिक सोयी सुविधा आणि तंत्रज्ञानयुक्त वंध्यत्व निवारण केंद्रात IVF आणि टेस्ट ट्यूब बेबीची ही सुविधा. डॉक्टर बेडेकर हॉस्पिटल, महर्षी कर्वेपथ, ठाणे. 65 वर्षांची निरंतर सेवा. ठाणे वार्ता पहा श्रीस्थानक वाहिनीवर. आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम. ठाणे महापालिकेचा आज 34वा वर्धापन दिन. वर्धापन दिनाच्या निमित्तानं महापौर संजय मोरे यांच्या हस्ते सकाळी ध्वजारोहण करण्यात आलं. 30 वर्षापूर्वी नगरपालिका असलेल्या ठाणे नगर परिषदेचं महापालिकेत रूपांतर झालं. सुरुवातीस 4 वर्ष महापालिकेचा कारभार प्रशासकांकडे होता. त्यानंतर मात्र मधुकर चौबे, VS साखळकर, मधुकर पाटील, अरविंद रेड्डी, T चंद्रशेखर यांच्या काळात महापालिकेचा कारभार बराच सुधारला. T चंद्रशेखर यांनी अनधिकृत बांधकामांवर धडाक्यात कारवाई करून ठाणे शहराचा चेहरा मोहराच बदलून टाकला. जंत्रे यांच्या काळात महापालिकेची पाणी पुरवठा योजना उभी राहिली. आर्य राजीव यांच्या कार्यकालात त्यांनी महापालिका कारभाराला शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. अनेक चांगले उपक्रम सुरू करताना, पर्यावरण जपताना कारभारात आधुनिकताही आणली. मात्र ठाणे महापालिकेच्या परिवहन सेवेला आकार देण्यात त्यांना यश आलं नाही. त्यानंतर असीम गुप्ता महापालिका आयुक्त झाले. त्यांनी महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला, पण जकात कर रद्द होण्याचा फटका महापालिकेला बसला. गेले 1.5 वर्ष राजकीय अस्थिरतेमुळे ठोस असं काही होऊ शकलेलं नव्हतं, पण पालिका आयुक्तांनी विविध योजना आखून सर्वसामान्य माणसाची परिस्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न केले. अनेक पुरस्कार मिळवणाऱ्या महापालिकेला परिवहन सेवा मात्र योग्य तऱ्हेनं चालवता आली नाही. आजही परिवहन सेवा विविध समस्यांनी ग्रासली आहे, पण त्याकडे ठोस असं लक्ष देण्यात कोणताच अधिकारी आणि कोणत्याच राजकीय पक्षाला रस असल्याचं दिसत नाही. आता संजीव जयस्वाल यांनी महापालिकेची सूत्र हाती घेतली, पण जकात कर रद्द झाल्यानंतर त्यांनी महापालिकेचा आर्थिक डोलारा सावरण्याचा प्रयत्न केला आणि त्यात त्यांना चांगलं यशही आलं. सूरज परमार आत्महत्या प्रकरणानं महापालिकेच्या कारभाराला एक वेगळंच वळण मिळालं. पूर्वी लोकप्रतिनिधींच्या तालावर चालणारा कारभार आता प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हातात गेलाय. पालिका आयुक्तांची म्हटलं तर एकहाती सत्ता पालिकेवर दिसत आहे. पालिका आयुक्तांना फारसा विरोध कुठल्याच विषयावर दिसत नाही. अगदी ताजं उदाहरण म्हणजे खारेगावमधील भरवस्तीत होणारा मलनिस्सारण प्रकल्प. या प्रकल्पाला राष्ट्रवादीनं विरोध केला असला तरी हा विरोधही मतांकडे डोळे लावून असल्याचंच दिसत आहे. शिवसेनेची सत्ता असतानाही शिवसेनेनं या प्रकल्पाविरोधात फारसं काही न केल्यामुळे शिवसेनेला त्याचा तोटा होण्याची शक्यता दिसत आहे. एकंदरीत शहरात काही सुधारणा झाल्या असल्या तरी त्याचा वेग आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. आज वर्धापन दिनाच्या निमित्तानं गडकरी रंगायतनमध्ये सांस्कृतिक मंचातर्फे सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. त्यामध्ये अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी आपल्या पत्नीला समर्पित गाणं गायलं. तेरे लिए मैं गाऊं, तेरे लिए मैं गाऊं, कि तेरे बोलों पे लिखता चला जाऊं, लिखता चला जाऊं, मेरे गीतों में तुझे ढूंढे जग सारा, छूकर मेरे मन को इशारा बदला ये
प्रेमाचा